श्री स्वामी समर्थ. कथा संकष्ट चतुर्थीची. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. त्यावेळी कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते. राज्यात देखील सर्वत्र सुखी समृद्धी नांदत होती. पण एकाच गोष्टीची त्याला खूप दुःख होतं, ते म्हणजे त्याच्या पोटी संतान नव्हती. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून राजाने खूप दानधर्म केला, यज्ञ केला. ऋषीमुनींना तसेच ब्राह्मणांना भोजनदान केले, पण तरीही त्याच्या घरी संतानाची प्राप्ती झाली नाही. सर्व प्रयत्न करूनही हात रिकामेच राहिले. म्हणून राजा राणीने उदास झाले होते. ते आता तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी राजाला श्री गणेशाची आराधना करण्यास सांगितले. संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे सांगितले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीलाही अतिशय आनंद झाला. तेव्हा व्रत कसे करावे यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाकडून या व्रताची सर्व माहिती जाणून घेतली. ब्राह्मणाने उभयंत्यास सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तिळाचे उटणे लावून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाचे नामस्मरण करावे. दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाची वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपतीवर दुधाने अभिषेक करावा. अथर्व शीर्ष म्हणावे. लाल गंध लावावा. तांबडी फुले अर्पण करावी. 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे व्हावीत. धूप दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्र पुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची. ओवाळणी करायची. मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करायची. भोजन प्रसाद ग्रहण करायचा. हे संकष्ट चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करावयाचे. राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल व्हावे ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रासह सर्व देवता त्याचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत भगवान शंकरांकडे गेले. तेव्हा महादेवाचे हे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश तेथे उपस्थित होते. तेव्हा भगवान शिवाने त्या दोघांना विचारले की देवतांच्या अडचणी कोण लवकर दूर करू शकेल. तेव्हा दोघांनीही सांगितले, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी समर्थ आहे. तेव्हा भगवान महादेवाला एक कल्पना सुचली. त्यासाठी आधी परीक्षा घ्यावी लागेल असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितले. महादेव म्हणाले की या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो प्रथम आपल्याजवळ येईल त्यालाच देवांचे संकट दूर करण्यासाठी पाठवले
जाईल. परीक्षेचा विषय ऐकून भगवान कार्तिकेय यांच्या मोर या वाहनावर बसले आणि वडिलांची आज्ञा घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले. तर दुसरीकडे गणेशाला खूप काळजी वाटली, कारण आपले वाहन उंदीर आहे. यावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा फिरणे शक्य नाही. तेव्हा गणेशाच्या मनात एक विचार आला. तो पटकन जागेवरून उठला. त्यानंतर त्याने आपले वडील भगवान शिव आणि आई पार्वतीची 7 वेळा हात जोडून प्रदक्षिणा केली. त्यानंतर तो आपल्या जागेवर येऊन बसला. हे पाहून सर्व देवी देवतांना आश्चर्य वाटले. काही वेळाने कार्तिकेय देखील पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलासात आला आणि स्वतःला विजेता घोषित करू लागला. दरम्यान महादेवाने गणपतीला विचारले की तुम्ही पृथ्वीऐवजी तुमच्या आईवडिलाभोवती का फिरलात? यावर गणपतीने सांगितले की सर्व जग पृथ्वी माझ्या आईवडिलांच्या चरणी वास करते. धाकट्या मुलाचे उत्तर ऐकून शिवजींना फार आनंद झाला. देवांचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी गणेशाला पाठवले. महादेवाने गणेशाला वंदन केले. जे कोणी चतुर्थीच्या दिवशी तुझी पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल, त्याची सर्व पापे नष्ट होतील, त्यांची संकटे दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील. त्यांच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल. हे व्रत कथा वाचून गणेशाला प्रार्थना करा की तू आमची संकटे दूर करून आम्हाला जीवनात सुख समृद्धी दे. संकष्ट चतुर्थीची पूजाविधी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून स्नान झाल्यास स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. देवघरातील गणपतीला जलाभिषेक करावा. गणपतीला पिवळे चंदन लावावे. फुले फळे अर्पण करावीत. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक दाखवावा. गणाधीश संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करावी. चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्यावे. क्षमा प्रार्थना करावी. उपवास कसा करावा? संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न व फळे घ्यावीत आणि तामसिक अन्न टाळावे. संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा अवश्य मानली जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी. उपाय: संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्र मंत्र अथर्व शीर्षाचे पठण करणे खूप शुभ राहते. त्यामुळे स्वामी भक्तांनो, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून अथर्व शीर्षाचे 21 वेळा किंवा 11 वेळा पठण नक्की करावे. भक्तांनो, तुम्हालाही गणेश चतुर्थीची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.